आता निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीला ॲडव्हान्टेज आहे हे या लोकसभेच्या निकालाचे आकडे बघितले तर लक्षात येतं। याच मुद्द्यावर नाना पटोलेंपासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत सर्व प्रमुख नेते भर देत आहेत। भाजप समोर जिंकायचं असेल तर विरोधकांना कसबा पॅटर्न राबवावा लागणार होता आणि नेमकं तेच इंडी आघाडीच्या निमित्तानं देशभर होताना दिसलं। त्याचा परिणाम म्हणजे भाजपला 272च्या आत रोखण्यात विरोधकांना यश आलं। भाजपला यशस्वी होण्यासाठी चिंचवड पॅटर्नची गरज होती, पण तिसरा उमेदवार देऊन विरोधी मतांमध्ये फूट पाडणं त्यांना जमलं नाही। त्याचा फटका महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशात बसला। आता लोकसभेच्या निकालामुळे आत्मविश्वास वाढलेली मविया राज्यात विधानसभेला समोर जाण्यासाठी उत्सुक आहे। भाजपला रोखण्याचा फॉर्म्युला त्यांना सापडला आहे। लोकसभेचा ट्रेंड कायम राहिला आणि राज्यातील आत्ताचं वातावरण बघितलं तर सध्या तरी ॲडव्हान्टेज महाविकास आघाडी आहे असंच म्हणावं लागेल। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतल्याचा भाजपला लोकसभेत फार फायदा झाला नाही। विधानसभेला वेगळं चित्र दिसावं यासाठी महायुतीला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे। महाविकास आघाडी गाफील न राहता एकजुटीनं काम करेल का? मवियाच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग महायुतीला सापडेल का? याकडे आपलं लक्ष असेल।